नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण मधुमेहामुळे डोळ्यांचे कुठले आजार होतात, डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय आणि त्याचा इलाज कसा करता येईल त्याबद्दल जाणून घेणार आहोत। दृष्टी ही जीवनासाठी अत्यावश्यक आहे आणि आपल्याला माहित आहे मधुमेहामध्ये वाढलेल्या साखरेमुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर दुष्परिणाम होतो आणि त्यातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे। उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आणि रक्तातील वाढलेली चरबी, कोलेस्ट्रॉल यामुळे डोळ्यांचे वेगवेगळे आजार होतात आणि त्यामुळे नजर जाते। साधारणतः 20 ते 74 या वयोगटामध्ये अधिकाधिक व्यक्तींची नजर जाण्याचे आणि अंधत्व येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मधुमेहामुळे होणारे रेटिनावरचे दुष्परिणाम। ते कसे टाळता येईल ते आपण बघू। मधुमेहामुळे डोळ्यांचे कुठले विकार होऊ शकतात? जसं रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो, दृष्टी कमी होते, मोतीबिंदू होतो किंवा डोळ्यामधला ब्लड प्रेशर वाढतो, ज्याला आपण म्हणतो काचबिंदू किंवा ग्लकोमा। तसेच डोळे कोरडे होतात। या व्यतिरिक्त डोळ्यातले इन्फेक्शन मधुमेह असलेल्या व्यक्तींना जास्त प्रमाणात होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढलेल्या साखरेमुळे डोळ्याचा पाठीमागचा पडदा रेटिना याला देखील डॅमेज होते, रेटिनाचे आजार होतात। मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे काय? सुरुवातीला मधुमेहामुळे डोळ्यांना इजा जरी झाली तरी त्याचे काहीच लक्षण नसतात। सुरुवातीला चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागतो, दृष्टी कमी होते, रात्रीचं दिसणं कमी होतं, कधी कधी दुहेरी नजर येते म्हणजे डबल विजन दिसते किंवा डोळ्यासमोर काळे स्पॉट्स येतात किंवा एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा इमेज वेड्या वाकड्या दिसतात, डोळ्यासमोर ब्लॅक डॉट्स येतात। अशा पद्धतीने डोळ्याच्या आजाराचे लक्षणे आहेत। मधुमेहामुळे रेटिनावरती काय दुष्परिणाम होतात? मधुमेहामध्ये वाढलेल्या साखरेमुळे रेटिनावरच्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यावर सूज येते, रक्तवाहिन्यांना छिद्र पडतात, त्यामुळे त्यातील द्रव बाहेर येतो आणि तो रेटिनावर सूज येण्यासाठी कारणीभूत असतो। काही वेळेला ह्या रक्तवाहिन्या बंद देखील पडतात किंवा त्या रक्तवाहिन्यांवरती फुगवटा येतो, ज्याला आपण म्हणतो मायक्रो अन्युरिझम्स। डायबिटिक रेटिनोपॅथीची सुरुवातीची स्टेप त्याला आपण म्हणतो नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबिटिक रेटिनोपॅथी। याच्यात 3 स्टेप असतात, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर। ह्या 3 स्टेप होईपर्यंत व्यक्तीला कुठलेही लक्षणे नसतात किंवा नजरेचा काहीही त्रास असत नाही, मात्र आतल्या डोळ्यांचे डॅमेज सुरू असते। याच्या पुढची स्टेप आपण काळजी नाही घेतली तर येते, त्याला म्हणतो आपण प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी, ज्यामध्ये रेटिनाच्या रक्तवाहिन्या नवीन तयार होतात, पण ह्या नवीन तयार झालेल्या रक्तवाहिन्या अगदी नाजूक असतात, त्यामुळे त्या फुटतात आणि डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो। तसं झालं तर नजर कायमची जाते। जर ह्या रक्तवाहिन्या फुटल्या तर त्या रेटिनाला डॅमेज करतात। कधी कधी रेटिनाचा पडदा डोळ्याच्या मागच्या बाजूने सरकतो, ज्याला आपण म्हणतो रेटिनल डिटॅचमेंट। अशा वेळी नजर गेली तर परत ती आणता येत नाही। त्यामुळे डायबिटिक रेटिनोपॅथीचे लवकर निदान करायचे असेल तर वर्षातून एकदा डोळ्याची तपासणी करून सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपण जर याचे निदान केले आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी, रेटिनल डिटॅचमेंट, रेटिनल हिमरेज आणि विट्रियस हिमरेज हे जे आजार आहेत ज्यामुळे कायमचे अंधत्व येते ते आपल्याला टाळता येईल। ही रेटिनाची तपासणी कोणी आणि कधी केली पाहिजे? मधुमेह असलेल्या व्यक्तीने सर्व व्यक्तींनी ही तपासणी केली पाहिजे। ज्या व्यक्तींना टाईप 1 डायबिटीज आहे, प्रकार 1 डायबिटीज, अशा व्यक्तींनी डायबिटीज झाल्यानंतर 5 वर्षानंतर वर्षातून एकदा ही डोळ्यांची तपासणी केली पाहिजे। ज्या व्यक्तींना टाईप 2 डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी पहिल्याच दिवशी ज्यावेळी त्यांच्या मधुमेहाचे निदान झाले त्याच वेळी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे आणि त्यानंतर वर्षातून एकदा डोळे तपासले पाहिजेत। या दरम्यान कधीही तुम्हाला डोळ्याचा आजार आहे असे समजले तर ही तपासणी 3 ते 6 महिन्याच्या अंतराने रिपीट केली पाहिजे, म्हणजेच डोळ्याच्या आजाराचे निदान लवकर होईल आणि इलाज योग्य वेळी चालू होईल। ज्या व्यक्तींना टाईप 1 डायबिटीज आहे अशा स्त्रियांना प्रेग्नन्सी प्लॅन करायचे आहे, गर्भधारणा करायचे आहे, त्यांनी गर्भधारणेच्या पूर्वी डोळ्याची तपासणी केली पाहिजे आणि गर्भधारणेच्या दरम्यान दर 3 महिन्यांनी त्रिमाही ही तपासणी केली पाहिजे। याशिवाय डिलिव्हरीनंतर 1 वर्षाच्या आत पुन्हा डोळ्याची तपासणी केली पाहिजे। डोळ्याची रेटिनोपॅथी टाळण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे? जसं आपण बघितले, वर्षातून एकदा फंडोस्कोपच्या सहाय्याने आपण डोळ्याच्या रेटिनाची इमेजेस घेतो, छायाचित्र घेतो आणि त्यामध्ये रक्तवाहिन्या बरोबर आहेत की नाही हे बघतो। तसेच ही डोळ्यांची तपासणी नेत्ररोग तज्ञ डोळ्यांमध्ये औषध टाकून डोळ्याची बाहुली मोठी करून डोळ्याचा पडदा तपासतात, त्यानुसार त्याचे निदान होते। आणि जर रेटिनोपॅथी आहे असं निदान झालं त्यावेळेला शरीरातील रक्ताचे साखरेचे प्रमाण HbA1c 3 महिन्याची सरासरी साखर 7% कमी ठेवणे, रक्तातील चरबी, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला पाहिजे आणि ब्लड प्रेशर साधारणतः 130/80 या दरम्यान ठेवले
तर ही रेटानोपॅथी आपल्याला जास्तीत जास्त काळ टाळता येते. 95% व्यक्तीमध्ये हा आजार आपल्याला टाळता येतो जर योग्य काळजी घेतली तर. मला रेटानोपॅथी झाली म्हणजे मला अंधत्व येणारच का? नाही. जर आपण ह्या रेटानोपॅथीचे निदान केले आणि अंधत्व येण्यापूर्वीच त्याचा इलाज केला, म्हणजे जर रेटानोपॅथीची सुरुवात असेल तर आपण दर महिन्याला डोळ्याच्या आतल्या बाजूला इंजेक्शन देतो. जर त्याच्या पुढची स्टेप असेल तर लेझर सहाय्याने फोटो कोॲग्युलेशन या पद्धतीने आपल्याला रेटिनाचे आजार काही अंशी तरी बरे करता येतात. आणि जर कधी डोळ्यांमध्ये रक्तस्राव झाला असेल तर तो आपल्याला ऑपरेशनद्वारे काढता येतो, ज्याला आपण म्हणतो विट्रेक्टोमी. अशा पद्धतीने जी काही आपली नजर आता रेटानोपॅथीमुळे आहे ती आपल्याला जास्तीत जास्त काळ टिकवता येते. तर डोळे हे निसर्गाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे आणि मधुमेहामुळे त्याचे डॅमेज थांबवायचे असेल तर आपण वर्षातून एकदा डोळ्यांची डिटेल तपासणी, फक्त चष्म्याचा नंबर नाही तर रेटिनाची तपासणी करून त्याचा योग्य इलाज केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यापुरती नजर टिकवली पाहिजे. धन्यवाद.